तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे इन्कम सर्टिफिकेट, ते पण VLE अकाउंटवरून। तर सर्वप्रथम आपल्याला सर्च टॅबमध्ये सर्च करावं लागेल इन्कम सर्टिफिकेट। मी ज्याप्रमाणे करतोय तुम्ही त्याप्रमाणे करू शकता। इन्कम सर्टिफिकेट सर्च केल्यावरती आपल्याला खाली डॉक्युमेंट दिसेल। आपल्याला 3 डॉक्युमेंट लागेल, एक म्हणजे आधार कार्ड, तलाठी अहवाल आणि स्वयंघोषणापत्र। सर्वप्रथम याच्यामधून आपल्याला संबोधन निवडायचं आहे, त्याच्या बाद इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे। मी ज्याप्रमाणे टाकतो तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता। त्याच्या बादमध्ये इकडे मराठीमध्ये नाव टाकायचं आहे। मराठीमध्ये नाव मी आता इंग्लिशमध्ये वडिलांचे नाव आहे ते कॉपी करून खाली पेस्ट करत आहो, त्याप्रमाणे तुम्ही पण करू शकता। आणि वडिलांचे नाव मराठीमध्ये लिहिण्यासाठी सर्वात पहिले आपण ट्रान्सलेशनचा उपयोग करूया। इथे मी आधी इंग्लिशमध्ये नाव कॉपी करून घेतोय आणि तेच नाव इकडे डायरेक्ट मराठीमध्ये पेस्ट होतील। तुम्ही असे करू शकता। नाव कॉपी केलं, त्याच्या बादमध्ये नाव पेस्ट केलं। नाव पेस्ट केल्याच्या बादमध्ये वडिलांचे नाव मराठीमध्ये पेस्ट करावं। नाव पेस्ट झाल्याच्या नंतर आपण इथे त्यांचं वय टाकायचं। वय टाकू शकता, जे तर त्याचे जे वय आहे त्यानुसार आपण वय टाकू शकता। त्याच्या बाद व्यवसाय टाकून मोबाईल नंबर टाकावं। मी मोबाईल नंबर टाकत आहो। त्याच्या बादमध्ये जो अर्जदाराचा निवासी तपशील आहे त्याच्यामध्ये आपण पत्ता टाकू शकता। पत्ता पूर्णपणे भरावा, ज्याच्यामध्ये लाल कलरचा खूप चिन्ह केलेला आहे ते सगळ्या जागा भरणे अनिवार्य आहे। मी आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता भरतोय। अर्जदाराचं गाव वगैरे निवडून घ्यावे व त्याच्या बादमध्ये पिनकोड टाकावे। पिनकोड टाकल्याच्या बादमध्ये आपण नंतर अर्जदाराची स्वतःची नाती काय आहे हे मुलाच्या वडिलाचं असते, त्यामुळे याच्यामध्ये वडिलाचे तपशील भरावे। त्याच्या बादमध्ये तलाठ्याने जारी केलेल्या उत्पन्नानुसार वार्षिक उत्पन्न भरावे व नंतर तलाठी अहवाल सिलेक्ट करावा। त्याच्या बादमध्ये मंजुरी करा, समावेश करून घ्या। एकदा माहिती पूर्ण चेक करून घ्या। त्याच्या बादमध्ये डॉक्युमेंटकडे जातोय आपण। आता इथे तलाठी अहवाल, स्वयंघोषणापत्र आणि आधार कार्ड हे तिन्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। मी सर्वात आधी मी यामध्ये स्वयंघोषणापत्र अपलोड करतोय। स्वयंघोषणापत्र अपलोड झाल्याच्या नंतरमध्ये मी आता तलाठ्याने जारी केलेला उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार आहे। डॉक्युमेंट बरोबर सिलेक्ट केल्याच्या बादमध्ये ॲड डॉक्युमेंट करायचं आहे। नंतर राहिलेला शेवटला डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड। आता लाभार्थ्याचे आधार कार्ड आपण यामध्ये अपलोड करूया आणि ॲड डॉक्युमेंट करूया। लाभार्थ्याचा डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे। त्याच्या बादमध्ये कंटिन्यू करावे। त्याच्या बादमध्ये जे लाभार्थी आहे त्यांचं छायाचित्र लाईव्ह कॅप्चर करावे। मी आता लाभार्थ्याचे छायाचित्र कॅप्चर करत आहे, तुम्ही बघू शकता। बरोबर प्रॉपर तुम्ही कॅमेरा ॲडजस्ट करून छायाचित्र कॅप्चर करू शकता। नंतर अपलोडचं बटन दाबून अपलोड करा, नंतर पुढे सुरू करा आणि इथून तुम्ही VLEच्या अकाउंटमधून तुम्ही पेआउट करू शकता। पेमेंट केल्याच्या बादमध्ये तुम्हाला जी पावती मिळेल ती पावती तुम्ही प्रिंट करून घ्या आणि ती लाभार्थ्याला देऊ शकता। याप्रमाणे आजचा व्हिडिओ होता। तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल थोडा अभिप्राय द्या। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा काही समजलं नसल्यास। खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, तुम्हाला काही समजलं नाही तर मला कॉल करा। धन्यवाद।